नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जालना पोलीस पाटील भरती 2025 पद मित्रांनो पोलीस पाटील प्रश्नपत्रिका संच क्रमांक 13 यामध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असेल चॅनल एकाने सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असा बघा, भारतातील पहिले झोपड मुक्त शहर कोणते बनलेले आहे? भारतातील पहिले झोपडपट्टी मुक्त शहर कोणते बनलेले आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे चंदीगड. हे काय मित्रांनो, भारतातील पहिले झोपडमुक्त शहर ठरलेले आहे. कोणते मित्रांनो? चंदीगड. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, विष्णुदास भावे गौरव पदक 2025 कोणाला देण्यात येणार आहे? विष्णुदास भावे गौरव पदक 2025 कोणाला देण्यात येणार आहे? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे नीना कुलकर्णी यांना विष्णुदास भावे गौरव पदक 2025 देण्यात येणार आहे. कोणाला देण्यात येणार आहे मित्रांनो? नीना कुलकर्णी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, भारतीय बॉक्सिंग महासंघाने प्रथमच कोणत्या शहरामध्ये BFI कप 2025 आयोजित केलेला आहे? भारतीय बॉक्सिंग महासंघाने प्रथमच कोणत्या शहरामध्ये BFI कप 2025 हा आयोजित केलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे चेन्नई या ठिकाणी आयोजित केलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय डाळी अभियानला कधी मान्यता दिलेली आहे? केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय डाळी अभियानाला कधी मान्यता दिलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे 1 ऑक्टोबर 2025. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 2025चा किताब कोणी जिंकलेला आहे? 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 2025 हा किताब कोणी जिंकलेला आहे? हा प्रश्न पण खूप महत्त्वाचा मित्रांनो, चालू घडामोडीचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पी इनियान. काय मित्रांनो? पी इनियान याने 62व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा 2025चा किताब हा जिंकलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजे NCC च्या 35व्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? राष्ट्रीय कॅडेट कोर म्हणजे NCCच्या 35व्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे वीरेंद्र वत्से यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नमो व्हॅनचे उद्घाटन कोठे केलेले आहे? केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी नमो व्हॅनचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी केलेले आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मानेसर या ठिकाणी केलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, आशिया टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? आशिया टेबल टेनिस चॅम्पियनशिप 2025 चे ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे शरद कमल यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, जालना जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? जालना जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत ते आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, गीत गोविंदचे रचनाकार डॅडॅशी होते. गीत गोविंदचे रचनाकार हे डॅडॅशी होते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जयदेव होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, जालना जिल्ह्याची स्थापना कोणत्या तारखेला झाली आहे? जालना जिल्ह्याची स्थापना कोणत्या तारखेला झालेली आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला विचारण्याची खूप दाट शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 1 मे 1981 साली जालना जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कोठे आहे? स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे नांदेड या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, भारतातील पहिले दूरदर्शन केंद्र कुठे सुरू झालेले आहे? भारतातील पहिले दूरदर्शन हे केंद्र कोणत्या ठिकाणी सुरू झालेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे दिल्ली या ठिकाणी सुरू झालेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हायसरॉय डॅडॅशी होते. ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हायसरॉय डॅडॅशी होते.
ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे लॉर्ड कॅनिंग हे ब्रिटिश हिंदुस्थानचे पहिले व्हाईसरॉय होते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या मानकरी कोण ठरलेले आहेत? नोबेल पारितोषिकाच्या भारतातील पहिल्या महिला मानकरी कोण ठरलेले आहेत? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे मदर तेरेसा हे ठरलेले आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, मन पूर्ण करायची आहे. चुरीपडी शिपाई आणि घराबाहेर डॅश डॅश. मित्रांनो आपला कमेंटमध्ये याचं उत्तर सांगायचे आहे. चुरीपडी शिपाई आणि घराबाहेर. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भागूबाई. काय मित्रांनो? भागूबाई हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडलेले आहे? पुस्तकाचे गाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे भिलार हे पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले आहे. काय मित्रांनो? भिलार हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, खशापा जाधव यांनी कोणत्या ऑलिम्पिकमध्ये कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ मिळवलेले आहे? खशापा जाधव यांनी कोणत्या ऑलिम्पिक कुस्तीतील पहिले ब्रॉन्झ पदक हे मिळवलेले आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे हेलसिंकी. काय मित्रांनो? हेलसिंकी या ठिकाणी खशापा जाधव यांनी ब्रॉन्झ पदक हे ऑलिम्पिकमध्ये जिंकलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी वनस्पती खालीलपैकी कोणती वापरली जाते? रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यासाठी वनस्पती खालीलपैकी कोणती वापरली जाते? पहा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे तुळस ही वापरली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, गोसी खुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? गोसी खुर्द प्रकल्प हा कोणत्या नदीवर बांधण्यात आलेला आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे वेनगंगा या नदीवर बांधण्यात आलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, भारतीय नागरिकत्वाचा कायदा डॅशमध्ये मंजूर झालेला आहे. भारतीय नागरिकत्वाचा कायदा डॅशमध्ये मंजूर झालेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1955 सालचा कायदा आहे. आणि कोणता मित्रांनो? नागरिकत्वाचा कायदा आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, राष्ट्रीय समृद्धी महामार्ग कुठल्या 2 शहरांमध्ये आहे? महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कुठल्या 2 शहरांना जोडलेला आहे? पहा प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे मुंबई ते नागपूर. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, संतोष ट्रॉफी कुठल्या खेळाशी संबंधित आहे? संतोष ट्रॉफी ही कुठल्या खेळाशी संबंधित ट्रॉफी आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे फुटबॉलची संबंधित ही संतोष ट्रॉफी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताच्या पहिल्या उपग्रहाचे नाव सांगायचे आहे. भारताच्या पहिल्या उपग्रहाचे आपल्याला नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे आर्यभट्ट आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? तलाठ्याची नेमणूक करण्याचे अधिकार सध्या कोणास आहेत? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे जिल्हाधिकारी यांना आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव काय आहे? इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे आपलं नाव सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे शक्तीस्थळ आहे. काय मित्रांनो? इंदिरा गांधी यांच्या समाधीस्थळाचे नाव शक्तीस्थळ आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? नीरज चोप्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे भालाफेक या खेळाशी संबंधित आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, वनस्पतींना भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? वनस्पतीला भावना असतात असा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे डॉक्टर जगदीशचंद्र बोस यांनी वनस्पतीला भावना आहे असा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिलेला आहे? उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध झाल्याशिवाय थांबू नका हा दिव्य संदेश भारतीयांना कोणी दिलेला आहे? ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी दिलेला आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते आहे? जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण कोणते आहे? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे जंगल तोडणे. काय मित्रांनो? जंगल तोडणे याला आपण जमिनीची धूप होण्याचे मुख्य कारण आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 मित्रांनो, भारतातील कोणती नदी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते? भारतातील कोणती नदी आहे जी तांबडी नदी म्हणून ओळखली जाते?
ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे ब्रह्मपुत्रा या नदीला तांबडी नदी म्हणून असे ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 मित्रांनो, दाल सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? दाल सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे जम्मू काश्मीर या राज्यामध्ये दाल सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 मित्रांनो, चले जाव चळवळ कोणत्या वर्षी सुरू झालेली आहे? चले जाव चळवळ ही कोणत्या वर्षी सुरू झालेली चळवळ आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1942 साली चले जाव ही चळवळ सुरू झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 मित्रांनो, चिपको आंदोलनाचे जनक कोण आहेत? चिपको आंदोलनाचे जनक आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे सुंदरलाल बहुगुणा. हे काय मित्रांनो, चिपको आंदोलनाचे जनक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 मित्रांनो, सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे कोठे आहे? सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया हे कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पुणे या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव काय आहे? राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव आपल्याला सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे यशवंतराव आहे. काय मित्रांनो, राजश्री शाहू महाराजांचे मूळ नाव म्हणजे यशवंतराव आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 मित्रांनो, वाटा पळवाटा या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण आहे ते आपल्याला सांगायचे आहे. वाटा पळवाटा या प्रसिद्ध नाटकाचे आपल्याला लेखक सांगायचे आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे रामानाथ चव्हाण. काय मित्रांनो, रामानाथ चव्हाण हे काय मित्रांनो, वाटा पळवाटा या प्रसिद्ध नाटकाचे ते लेखक आहेत. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 मित्रांनो, सौंदर्य शब्दाचा प्रकार ओळखायचा आहे. सौंदर्य शब्दाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे भाववाचक आहे. काय मित्रांनो, सौंदर्य शब्दाचा प्रकार म्हणजे भाववाचक आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 मित्रांनो, श्रीनगर हे कोणत्या नदीच्या काठी वसले आहे? श्रीनगर हे कोणत्या नदीच्या काठी वसलेले आहे? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे झेलम या ठिकाणी श्रीनगर हे नदीच्या काठावर वसलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 मित्रांनो, सायमन कमिशन भारतामध्ये केव्हा आले होते? सायमन कमिशन भारतामध्ये हे केव्हा आले होते? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1928 साली सायमन कमिशन हे भारतामध्ये आले होते. हे आपले योग्य आन्सर होईल. असे होते मित्रांनो आपले 40 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.